श्री स्वामी समर्थ. स्वामींची प्रचिती कशी येते? तारक मंत्राचा खरा अर्थ जाणून घ्या. एकदा समजला तर आयुष्य बदलते. आयुष्यात जेव्हा चहूबाजूने संकटांचा डोंगर उभा राहतो, जेव्हा रक्ताची नाती साथ सोडतात, जेव्हा कष्टाचं फळ मिळत नाही आणि पोटाच्या मुलांच्या भविष्याची चिंता रात्रीची झोप उडवते, तेव्हा आपण स्वामींकडे धाव घेतो. आपण तारक मंत्र म्हणतो, पारायण करतो, पण तरीही मनातील अस्वस्थता का जात नाही? का स्वामी आपल्या हाकेला धावून येत नाहीत, असं आपल्याला वाटतं? कारण आपण मंत्र म्हणतोय, पण त्याचा अर्थ जगलेलो नाही. आजचा हा प्रवास तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. हा व्हिडिओ फक्त माहिती नाहीये, तर स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेला प्रत्यक्ष अभयदान आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब तुमच्या विरोधात आहे, नशीब साथ देत नाहीये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण की शेवटी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी समजली तर तुमच्यासाठी अशक्य हा शब्दच उरणार नाही. किती वेळा असं झालंय की तुम्ही स्वामींसमोर दिवा लावलाय, तारक मंत्राची पोथी तुम्ही हातात घेतली आहे, पण मनात विचार मात्र उद्याच्या भाजीचा किंवा घरातल्या कट कटीचा किंवा अनेक तुमच्या चिंता यांचा विचार डोक्यात चालू असतो. आपण ओठांनी मंत्र म्हणतो, पण डोक्यात संशयाचं जाळं असतं. स्वामी माझे हे काम करतील का? माझी ही इच्छा पूर्ण होईल का? असं केल्याने खरंच फरक पडतो का? स्वामी भक्तांनो, या संशयामुळे तुमची सेवा स्वामींपर्यंत पोचत नाही. दिवसभर घरासाठी राबून स्वतःच्या सुखाचा त्याग करून जेव्हा तुम्ही रात्री थकलेल्या असतानाही स्वामींसमोर बसता, तेव्हा तुमची ती तगमग स्वामींना हवी असते, पोपटपंची नाही. आपण मंत्रांचे उच्चार बरोबर करतो, पण त्यातला भाव विसरतो आणि मग आपण म्हणतो की मी एवढी सेवा केली, पण स्वामींनी मला काय दिलं? ही औपचारिक ओढाताण तुम्हाला आतून पोखरत आहे. याचमुळे आपण जी सेवा करतोय, तर ती कधी-कधी खंडित देखील होऊ शकते अशा विचारांमुळे. एक छोटी पण डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट म्हणजे एक तुम्हाला अनुभव सांगते, की पुण्याच्या एका उपनगरामध्ये राहणारी एक स्वातीताई होत्या. तर त्यांचा सुखी संसार होता. पण अचानक त्यांच्या पतीची नोकरी गेली आणि त्यांना एक मुलगा होता. पण त्याला पण काही आजाराने ते ग्रस्त झाले होते. तर स्वातीताईंना त्यांच्या मुलांची खूप काळजी होती. त्यांनी अनेक उपवास, तापस केले, स्वामींची सेवा केली, तारक मंत्राचे जप केले, पण त्यांच्या मुलांची तब्येत ही सुधरत नव्हती. एक दिवस ते अक्कलकोटाला गेले. अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहून त्या खूप रडल्या होत्या आणि त्या म्हणाल्या, की "स्वामी, मी तुमच्या तारक मंत्र रोज म्हणते, मग माझंच नशीब हे असं का?" तेव्हा त्यांना तिथे बसलेला एक वृद्ध महाराज होते, एक व्यक्ती होते. तर त्यांनी विचारलं, "बाई, तू मंत्र म्हणतेस की तुझ्या दुःखांची यादी वाचतेस?" आणि त्या क्षणी त्या स्वातीताईंना उमजलं की मंत्रांची पहिली ओळ आहे, निशंक होई रे मना. त्या दिवसापासून त्यांनी शंका घेणं सोडलं. जेव्हा त्यांनी मंत्राचा खरा अर्थ हृदयापासून ओळखला, तो जाणू लागला, तेव्हा जे डॉक्टरांना जमलं नाही, ते स्वामींनी करून दाखवलं. त्यांच्या मुलाच्या रिपोर्टमध्ये अचानक सुधारणा दिसू लागली. हे कसं घडलं? हे घडलं तारक मंत्राच्या शक्तीमुळे. हा दुसरा कोणताही चमत्कार नाही.
आज आपल्याला तोच अर्थ आपल्या आयुष्यात उतरवायचा आहे. तारक मंत्र हे खूप शक्तिशाली आहे, पण त्याचा अर्थ आपल्याला माहीत असायला हवा. आत्ता आपण तारक मंत्राचा खरा अर्थ समजून घेऊया, जो काळजाला स्पर्श करणारा आहे. स्वामी नेहमी म्हणतात की निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. पहिलीच अट आहे निशंकता. जर तुम्ही स्वामींचे भक्त आहात, तर तुमच्या मनात का आणि कसं हे प्रश्न उरतच नाहीत. हे प्रश्न कामच करत नाही. तुम्हाला भीती वाटते, तुमच्या पाठीशी कोणी नाही. पण स्वामी म्हणतात की प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. विचार करा, ज्याची पाठ राखणारा ब्रह्मांड नायक उभा आहे, त्याने जगाला का घाबरायचं? पुढची ओळ अशी आहे की अतर्क्य अवधूत हे स्मृतिगामी स्वामींच्या लीला तुमच्या बुद्धीच्या पलीकडे आहेत. तुम्ही विज्ञानाच्या भाषेत त्यांना मोजू शकत नाही. ते स्मृतिगामी आहेत. म्हणजेच तुम्ही फक्त आठवण काढली की ते तिथे हजर. जेथे स्वामी चरण तेथे नून काय. स्वामींचे पाय जेथे आहेत तेथे कशाचीही कमतरता उरणार नाही. पण आपण स्वामींना फोटोत शोधतो, मूर्तीमध्ये शोधतो. स्वामी म्हणतात, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. ती शक्ती तुमच्या आत आहे. स्वामी भक्तांनो, फक्त तुमच्या चिंतेच्या ढगामुळे ती झाकली गेलेली आहे. ह्याच्या पुढचा भाग तर अत्यंत महत्वाचा आहे. हा अर्थ समजून घे ना. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. स्वामी आपल्याला खडसावून विचारत आहेत, तू खरंच जागा आहेस का? आपण डोळे उघडून मंत्र वाचतो, मंत्र बोलतो, पण आपली श्रद्धा झोपलेली असते. आठव, कितीदा दिली त्यानेच साथ. आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा आपण अनेक अडचणींमधून बाहेर येतो, मोठ्या संकटातून सुटतो आणि आपल्याला वाटतं की ते नशीब होतं. पण स्वामी आठवण करून देतात की ती माझी साथ होती. नको डगमगू स्वामी देतील हात. ही ओळ म्हणजे स्वामींनी दिलेलं वचन आहे. जेव्हा आई आपल्या बाळाचा हात धरते, तेव्हा बाळ रडत नाही. मग तुम्ही का रडता? स्वामींनी तुमचा हात धरलाय, मग डगमगून का जाताय? तारक मंत्राचे पठण हे स्वामी भक्त नेहमीच करत असतात, पण योग्य पद्धतीने करणं हे महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा जणांना तारक मंत्र किती पद्धतीने केलं जातं, जर तुम्ही एखादा संकल्प घेणार असाल, अनुष्ठान करणार असाल, तर किती पद्धतीने केलं जातं हे माहीत असायला हवं. त्यासाठी हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तर तो जरूर तुम्ही पहा. आता आपण पाहणार आहोत की तारक मंत्र म्हणायची योग्य पद्धत कोणती, सोपी. तर हे नीट समजून घ्या की मंत्र फक्त ओठांनी म्हणू नका. सगळ्यात आधी स्वामीसमोर बसा. 2 मिनिटं शांत डोळे मिटून श्वासावरती लक्ष केंद्रित करा. तुमच्या मनातील ज्या काही तक्रारी आहेत त्या तुम्ही स्वामींच्या चरणी अर्पण करा. तक्रारींची यादी तुमची बाहेर ठेवा. जेव्हा तुम्ही मंत्राची पहिली ओळ म्हणता, तेव्हा स्वतःला सांगा की माझ्या मनात आत्ता कोणतीही शंका नाही. विभूती नमन नाम ध्यानार्थित. विभूती लावताना असा भाव ठेवा की स्वामींचा स्पर्श तुमच्या कपाळाला होत आहे. ते तीर्थ घेताना आठव की स्वामींनी तुमच्यासाठी किती प्रचिती दिल्या आहेत. मंत्र संपल्यानंतर तारक मंत्राचं पठण झाल्यावरती स्वामी तुमची इच्छा तीच
माझी इच्छा. कारण की स्वामी जे आपल्यासाठी करतात, ब्रह्मांड नायकांनी आपल्यासाठी जे योजलेलं आहे, ते त्यांना माहीत आहे आणि देव आपण जे मागतो त्यापेक्षा जास्त चांगलं आपल्यासाठी काय आहे, हे त्यांना माहीत असतं. म्हणून मंत्राचं पठण झाल्यानंतर शरणागती पत्करायची आहे. हा बदल करून बघा. केवळ तुम्हाला आठवड्याभरात 7 दिवसातच तुम्हाला तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी झालेली दिसेल आणि तुम्हाला हळू-हळू काही अनुभव येतील. कारण की स्वामींचे डोळे पाहिले कधी तुम्ही, तर त्यात डोळ्यात संपूर्ण जगाची माया साठवलेली आहे. कधी स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून पहा त्यांना. ते तुम्हाला सांगत आहेत, की हा जगाचा एखादं मूल जेव्हा जन्ममृत्यूचा खेळताना खेळ पडतं तेव्हा मी त्याची आई मांडलेला त्याला आहे. उचलून घेते. तसंच तुम्हीही संसारात खेळताना पडला आहात, थकला आहात. स्वामींचे हात तुम्हाला सावरण्यासाठी पसरलेले आहेत. पण अडचण अशी आहे, की आपणच त्यांचा हात धरत नाही. आपण आपल्या अहंकाराचा किंवा चिंतेचा हात धरून बसलो आहोत. मी कसं करू? कसं होईल? काय होईल? हे मी आणि माझं सोडा आणि स्वामींच्या चरणी तुझं म्हणा आणि मग बघा अशक्य गोष्टी कशा शक्य होत आहेत. स्वामींच्या चरणी तुमची चिंता अर्पण करा. शरणागती पत्करा. आजच्या या क्षणी हे ऐकताना जर तुमच्या डोळ्यात भावनिक होत असाल तुम्ही, तर समजून जा की स्वामी तुमच्या जवळ आहेत. ते तुमच्या डोळ्यातून तुमचे अश्रू पुसत आहेत. कारण की तारक मंत्र म्हणजे केवळ कविता नाही किंवा एखादा तो साधा मंत्र नाही. ते तुमच्या कवच आहे. तारणहार आपला स्वामी समर्थ आहे. जेव्हा तुम्हाला खूप एकटं वाटतं, तेव्हा फक्त तुम्ही म्हणा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. या शब्दात इतकी ताकद आहे की ते तुमच्या नशिबाच्या रेषा बदलू शकतात. विश्वास ठेवा, स्वामींनी तुम्हाला कधीच वाऱ्यावरती सोडलेलं नाहीये आणि सोडणारही नाही. ते फक्त तुमच्या हाकेची वाट बघत आहेत. पण ती हाक संशयाची नको, तर ती श्रद्धेची असायला हवी. आता वेळ आली आहे कृतीची. तुम्ही कधीही सकाळी, संध्याकाळी तारक मंत्र तुम्ही म्हणत असाल. पण आज रात्री झोपण्यापूर्वी हा तारक मंत्र तुम्ही शांत ऐका किंवा म्हणा. त्याचा शब्दशः अर्थ समजून घ्या आणि मग बघा तुम्हाला किती शांत झोप लागते. जर तुम्हाला या व्हिडिओतून थोडी जरी शांती मिळाली असेल, तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि तुमची एक कमेंट्स दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा देऊ शकते. तर हा व्हिडिओ त्या प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचवा, ज्यांच्या डोळ्यात आज पाणी आहे, जेणेकरून त्यांनाही स्वामीच्या मायेची ऊब मिळेल आणि स्वामी तुमच्याही पाठीशी सदैव आहेत. भिवू नका. आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत जरूर पोचवा. तर आज आपण पाहिले की तारक मंत्राचा खरा अर्थ. त्यामुळे यापुढे कधीही तारक मंत्र म्हणत असताना मनात कोणतीही शंका ठेवू नका. स्वामी तुमच्यावरती कृपा करतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.